मंजू, लालिताई सगळी तयारी झाली आहे मग? नाही म्हणजे ती लोक कधी पण येतील आता म्हणून. हो करतोय. ठीक. मी काय म्हणते लालिताई, कार्य झाल्यावर त्यांना पिठी भात द्यायला लागेल ना आपल्याला? नो नो, भात नाही खात अगो, पाव खातात पाव. बाई गो, म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याचं पण बघावं लागेल. येस येस, बघूकच लागता. ओ यू वॉट नॉट कम? हा काय चाय थंडी ना? ओ मी घेतला असता ना. थंडी नाही मी घेतला. लालिताई, अहो मला तर काही कळतच नाहीये कसं करायचं सगळं. त्या दाईची काही बोलत नाहीयेत, काही सांगत नाहीयेत. अगो नो काळजी, आय हा ना, आय हा. लाली, एकाच वेळेला 2-2 भाषांवर अन्याय नको करू ग. बरोबर नाही वाटत ना, काय मंजू? हसू हसू घेता तुमका? काय तुमका काय वाटला माका काय येत नाही? माका सगळा येता. अरे बाबा, माहितीये तू खूप शिकलीये, शाळेत गेलीयेस, माहितीये माका. अहो तसं नाही लालिताई, म्हणजे मला कळत नाही तुम्ही असं का बोलताय. का म्हणजे तिथल्या लोकांबरोबर कसा बोलायचा? लाली, इथलीच माणसं तिकडे गेलीयेत, त्यांना येतच असणार. तू नको उगाच कष्ट घेऊस. तुमका नाक खूप सुखच हवं काय? नाग नाही नाही नाही, मी आपलं जनरल. गप रवा. मला तर उमाताईंची अवस्था बघवणारच नाही. इतक्या वर्षांनी उमाताई आपल्या बहिणीला भेटायला गेल्या आणि हे असं होऊन बसलं. बहिणीक भेटूची इच्छा असणार संध्याची. त्यांची मुलगी पण लहान असेल ना, आपल्या निशी एवढी. तिचं कसं होईल आता? काय होचा? संध्याचं घो चांगलो कमावता. अगो सांभाळेल ते का? 2-3 वर्षात लग्न लावून देईल आणि मोकळा होईल. छे 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 छे, असं काय होत नाही तिकडे. हा, डायरेक्ट लग्न वगैरे होतच नाहीत. पोरगा आणि पोरगी आधी एकत्र राहतात, त्यांचं एकमेकांशी पटतंय की नाही ते बघतात. जर पटलं तर लग्न करतात आणि जर नाही पटलं नाहीतर काय तसाच. मग काय ते. हे बाय, ऐकावता नवलच. हो, तिथल्या लोकांका काय संस्कार बिस्कार असत का नाही? हेच त्यांचे संस्कार. लालिताई, मी काय म्हणते, ही माणसं आपल्याकडे फक्त 2 दिवस राहायला येतात तर एवढं टेन्शन आलंय. कायमचीच राहायला आली असती तर? हो मंजू, काय ना होत. होय, काय चालला? घरात काय कामा नाही येत? कसले गजाली मारतात? नाही तसं नाही द्यायचे ते, म्हणजे अगं ती गजाली मारत नाही. हा, उमा वहिनी आणि इतर लोक येणार असतात ना, तर त्यासाठी कोणी कोणी काय काय करूचा ना, ता जरा आम्ही का सगळा बंद करा. त्याची काही एक गरज नाही. बघतास काय माझ्याकडे? मी काय बोलतोय तर कळलं नाही तुमका? ज्या पोरीने आपल्या बापाची किंमत ठेवल्या नाही, संस्कार विसरला, ज्या पोरीचं नाव सुद्धा या घरात घेतलेला चालायचा नाही, त्या संध्याक मी या घरात येऊ देव. पण दादानं त्या दादा खोताची चावस असे मी. भागीरथी खोत आणि अण्णांकडून घेतलेला शब्द मी पडूक देऊचंय नाही. काय गो, केस बांधताना दुखत नाही ना? खरं सांगू, लय दुखतात. पण दुसरं कोणी बांधलं तर ना, तू तर रावशी सारखं प्रेमाने वेणी बांधते. बाईने केसातून हात फिरवते. संध्या, संध्या, संध्या गो, डोळे उघड गो संध्या. 20 वर्षानंतर भेट झाली ना आपली. मग असं कित्येक केलंस, कित्येक सोडून गेलंस का तुझ्या उभात एक संध्या. संध्या, तुझं माहेर पण करूच राहून गेला गो. संध्याचा माहेर पण करूच राहून गेला गो. संध्या, संध्या, संध्या डोळे उघडून बघ तरी. तुका येऊचा होता ना कोकणात? तुका तुझ्या गावी परत येऊचा होता ना? डोळे उघडून बघ संध्या, तू येईलच तुझ्या गावी परत. तुझ्या मातेच परत येईलच तू संध्या. नको गो जाऊ नका सोडून. इथल्या समुद्राच्या गाजेसारखा आवाज अगो तुझा. इथल्या समुद्राच्या गाजेसारखा हसतोस.
नारळ भोपेच्या बागेत वाऱ्यासारखं फिरायचं. करवंदा तोडून गेला ना की खाटा रुतला की उमात नाही म्हणून हात मारायचा. या संध्या सगळं आठवतं ग बाका. संध्या 20 वर्षात छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या खरोच्या राहून गेल्या गो. आपल्यातल्या दुराव्यामुळे सगळाच राहून गेला. संध्या ग बोल ना. संध्या उठ ना गो. संध्या आता वेळ टळून चालली. हा राहू काळ सुरू होता. मग विधी करता येणार नाही. योग्य वेळ नाही हा. ठीक आहे, करून घ्या विधी. मी डॅडला कॉल करते. दादांनो, तुम्ही सांगा काय करायचं ते. वेळ फार कमी. हा कोण करणार विधी? हो गुरुजी, स्वतः दादा खोद हैसर असताना दुसऱ्या कोणाची गरजच काय? सॉरी, पण तुम्ही हे नाही करू शकत. माझा डॅड येतो, तो करेल, पण तुम्ही नाही करू शकत. बघितलास काय पोरगी? हा शेवटी संध्याचीच लेक. अजून काय अपेक्षा असणार? शांत. मी समजू शकतो तुझ्या डोक्यात आता ज्वालामुखी फुटतोय. पण काय ना बंधू, दादांनीच ह्या सगळ्या गोष्टींना होकार दिलाय. त्यामुळे आपण बघतोय ते फक्त परिणाम. ओवी बाळा, वेळेत अगदी द्यायला हवा ग. तुझे बाबा येईपर्यंत खूप उशीर होईल. पोरी, असं काय करतेस? अगं, तुझ्या मावशीचा नवरा म्हणजे अगदी जवळचाच ना. जवळचे यांच्यापैकी प्रत्येकाने माझ्या मॉम सोबत 20 वर्ष रिलेशन तोडलं होतं. ती रोज यांची आठवण काढायची. तिच्या उमाताईला भेटता यावं म्हणून ती विश करायची. पण यांच्या घरात माझ्या मॉमचा आलेला कॉल कधीच उचलला गेला नाही. 20 वर्ष तिला ह्याच गोष्टीचा त्रास होत होता. नाही पचवू शकली ती हे दुःख. आणि त्यातच हा ब्लड कॅन्सर झाला. आणि आता अशी आली आहे इथे तिच्या गावात, कोकणात, तिच्या मातीत. हो, हे गाव तिचं आहे, पण ही माणसं तिची नाहीये. प्लीज प्लीज माझ्या डॅडची वाट बघा. तो येतोय. मी आत्ताच कॉल केला होता त्याला. तो येतोय. प्लीज, तुम्हीच म्हणत होतात ना की आपली माणसं हवी. प्लीज थांबा. प्लीज. मंजू, यांची सोय. हो
त्यांच्या आंघोळीची व्यवस्था केली. हा मी दाखवतो. या ना तुम्ही माझ्या बरोबर या इकडे. म्हणजे इथनं आपल्याला डावीकडे जावं लागेल, तिकडनं बाहेरच हात पाय धुवायची. या ना. सगळं अचानक झालं. तुमचं सगळ्यांचा आधार होतो म्हणून सगळं निभावता येईल. गुरुजी म्हणाले एकदा का 13व्याचे विधी पार पडले की मग झाला. झाला तर झाला, विषय संपला. आवरून झालं की जेवायला या. सर्वेश्वरा, आता ओवी याच घरात कायमचा राहणार. कसा सगळ्यांना पटवून द्यायचा? आणि ओवीत तरी कसं सांगायचा? पाणी घे ना. थँक्स, बट नकोय मला. मग चहा आणू? प्रवासातून दमली असशील ना? नाही मग नदीकडे पण वेळ गेला, काही खाल्लंही नसशील. आता आपल्याला जेवायला बसायचंय ना, म्हणून मी काही आणलं नाही, नाहीतर काहीतरी घेऊनच आले असते. अगं तुला सांगितलं ना मला काहीही नकोय. असं वाटतं आपल्याला. अगं ताई तू थांब, मी बोलतोय ना. हा फॉरेन दीदी, असं वाटतं आपल्याला. मला पण असं होतं, पण आई सांगते आपल्याला भूक लागलेली असते म्हणून खाऊन घ्यायचं. मला काहीही नकोय. तुम्ही खाऊ शकता, तुम्ही जेवू शकता, मी नाही. प्लीज मला काही नकोय. जस्ट लीव मी अलोन. ओवी बाळा, जेवायला चला. मला नाही काही जेवायचंय, आणि काही नाही खाल्लं तर बेटरच होईल. तसंही मला का म्हणून मागे लागायला, मला फोर्स करायला माझी मॉम नाही येत इथे. ओवी बाळा, मी सांगितलं ना मला काही नकोय. काय चाललंय? कुठे बाबा? बघा ना, फॉरेन दीदी जेवणार नाही म्हणते. असं केलं तर कसं चालेल? मी जर जेवायला नाही म्हटलं तर मला शिक्षा होते. कधी कधी तर आई हँगर घेऊन मागे लागते. मग आता फॉरेन दीदीला पण शिक्षा होणार. डुग्गू, मला नकोय जेवायला. निशी, पाहुण्यांना सांग, खोतांच्या घरात अन्नाला नाही म्हटलेलं चालत नाही. खोतांच्या घरात पाहुण्यांचा मान ठेवला जातो. तसंच खोतांची इतक्या वर्षाची परंपरा आणि पद्धत जपली जाईल याची पाहुण्यांनी काळजी घ्यावी. विषय संपलो. मला नाही राहायचं या घरात. या घरात आल्यापासून मला एवढंच वाटतंय, या घराने, तुम्हा सगळ्यांनी माझ्या मॉमला एकटं पाडलंय. हाच
तो फोन, राईट? ज्यावर माझ्या मॉमने तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा इतका प्रयत्न केला, पण 20 वर्ष 20 इयर्स कुणीच आन्सर नाही केला तो कॉल. मला इथे सफोकेट होतंय. असं वाटतंय की आपलं कुणीच नाहीये. नाही, मला नाही राहायचं या घरात. मी ओवी, डॅड, शांत हो. उमाताई, काही करताय का? काही नाही, माठात पाणी भरून ठेवलंय. हा मंजू, अगं काय पाडलंस? काय नाही द्यायचे. बरं झालं बाई तुम्हीच बोललात, नाहीतर इथे आल्या असत्या आणि ओरडल्या असत्या मला. मंजू, तुझं झालं ना सगळं आवरून? तू जा ना, आराम कर जा. मत येईल. हो, तुम्ही आराम करायचा. जा, मी करते. हे बघ, या एवढं झालं ना की करते मी आराम. तू जा ना. हो, भांडीच लावची आहेत ना, मी लावते. मी तुका सांगते, जा तू. मी करते सगळं, तू जा. बर. डुग्गू, तिथेच थांब, मी आणते पाणी. डुग्गूला पाणी हवंय, उचकी लागली आहे त्याला. उमाताई, अहो आत्ता या वेळेला काय करताय? मंजू, ओवीसाठी बनवते, उपाशी आहोती. हा, पण नेमकं काय बनवताय? काय आहे? परदेशातला वरणफळा. परदेशातला आता? मंजू, कोणाक सांगू नकोस गो. माका माहिती आहे आपल्याकडे या सगळा नाही बनवत आपण, पण तिने कायच खाल्ला नाही. उपाशी कधीपासून, म्हणून तिच्यासाठी बनवतोय. बरं बरं करा, आपण लवकर करा जरा. हा, मी जाते पाणी घेऊन. सावली तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया. याची तेका कल्पनाच नाही. कसा सांगायचं तेका? इकडे अंत्यविधी होऊक वय ही जशी संध्याची इच्छा होती, तशीच ओवीन इकडेच थांबूक वया ही पण संध्याचीच इच्छा. ह्या कसा सांगू यांका? न सांगूनही चालणार नाही. माका सांगूक वया यांका.
थांबा, मी ही बॅग घर सोडून जाऊसाठी नाही भरत. मी ही बॅग भरली आहे कारण मी यांना त्यांच्या बहिणीक संध्याच भेटूसाठी परवानगी देते. त्याची इच्छा होती तिचे सगळे अंत्यविधी गावाकडे होत. ही शेवटची इच्छा. ठीक आहे. पाहुण्यांना सांग, खोतांच्या घरात पाहुण्यांचा मान ठेवला जातो. तसंच खोतांची इतक्या वर्षाची परंपरा आणि पद्धत जपली जाईल याची पाहुण्यांनी काळजी घ्यावी. सर्वेश्वरा, या माणसामुळे माझी आणि संध्याची शेवटची भेट झाली. या माणसामुळे, यांच्या परवानगीमुळे संध्या परत इला इकडे. देव माणूस माझ्या नशिबात इलो. पण आता परत त्यांना दुखूक लागत अशी परिस्थिती माझ्यावर आणू नको. तिकडे लंडनला काय पण झाला तरी सॉरी थँक्यू म्हणतच असतात. नवलच वाटला होता माका, पण नंतर चांगला वाटला. नाही म्हणजे बघा ना, माफी मागायची तर स्पष्ट मागायची आणि आभार पण मनापासून मागायचे. माझ्यामुळे खूप त्रास झाला तुमका, त्यासाठी सॉरी. आणि कायम माझ्या पाठीशी उभे राहिलास त्यासाठी थँक्यू. आपल्याकडे पण माफी मागितलं जातं आणि आभार पण मानले जातं. फक्त दोन्ही करताना प्रामाणिकपणा हवा एवढाच. तुम्ही कशा असाल? एवढा मोठा दुःख कसा पचवला? ओवीकडे बघून सावरूचा लागला. नाही म्हणजे तिचा दुःख आता कोणाच्या पण दुःखापेक्षा मोठा ना, म्हणून. आपल्या निशी एवढं पोर आहेत त्या. एवढ्या लहान वयात आपल्या औशीचं जाणं म्हणजे डोंगर कोसळल्यासारखं आहे. पण त्या आपली मर्यादा सोडून वागला ते माका पटलेलं नाही. आधी वाटलं होतं की औशी विना पोर काही दिवस इथेच राहू दे. 4 लोकात मिसळला तर बरा वाटतो, दुःख कमी होतो. पण त्याचा वागणा बघितला आणि तेव्हाच ठरवला की विधीनंतर त्याला आपल्या वडिलांबरोबर परत जाऊ दे.
काळजी घे. पाहुण्यांनो काय या उमाताई, माझा निर्णय झालाय. आता तुम्ही इकडेच जागा घेऊन इकडेच राहणार? नाही, मी बाप म्हणून विचार करत होतो ओवीला एकटं कसं सोडून जाऊ. त्यापेक्षा इथेच थांबेन, तिच्याकडे लक्ष देईन, तिलाही बरं वाटेल. पण मग संध्याच्या इच्छेचं काय? तिची इच्छा होती ओवीवर इथले संस्कार व्हावेत, तुम्ही तिला आईसारखं प्रेम द्यावं. पण मी इथे थांबलो तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार नाही. पाहुण्यांनो संध्याची शेवटची इच्छा पूर्ण होणार नाही, कारण भूतकाळाची सावली सतत ओवीच्या मागे असेल. इथून पळून गेलेल्या संध्या आणि विजयची मुलगी हीच तिची ओळख राहील. आणि माझ्या आणि संध्याच्या चुकीचं ओझं माझ्या ओवीवर येता कामा नये. तिची ओळख पुसून काढायची असेल तर मला इथनं जायलाच लागेल. बाप म्हणून मला कठीण जात आहे हे सगळं. ओवीला नवीन ओळख मिळवून द्यायची असेल तर मला हे करावंच लागेल. तिने बाहेर पडायचं असेल तर मला इथून जावंच लागेल. मी जर इथेच कुठेतरी थांबलो तर ओवी या घरात येणार नाही, इथल्या माणसात मिसळणार नाही. म्हणून माझं मन आणि संध्याची इच्छा, यात संध्याची इच्छा मला अधिक महत्वाची वाटते. मी जर इथे थांबलो तर ओवीला असंच वाटत राहील की आज ना उद्या आम्ही लंडनला जाऊ, आणि तिचं इथे थांबणं कठीण होईल. त्यामुळे मी आत्ताच इकडून निघून चाललोय. उमाताई, मी आणि संध्याने आमच्या मुलीवर संस्कार केलेत, पण एवढंच वाटतंय की ती आमची मुलगी आहे म्हणून तिला कोणी वाईट ठरवू नये. उमाताई, तुम्ही खूप केलं आमच्याकरता. तुमचा निरोप न घेता जाणं शक्यच नव्हतं. माझ्या काळजाचा तुकडा तुमच्यापाशी ठेवून चाललोय. जपा माझ्या ओवीला, ती चुकली ते समजून घ्या. माझ्या ओवीला तीच आईची माया लावा ती तुम्ही संध्याला लावलीत. पाहुण्यांनो हात जोडू नका. काय गो उमा, आपण गेला ना बापा बरोबर? हा, जाताना सांगितलं असतं तर काहीतरी देता आलं असतं तिला. पळपुट्यांका कशा का देव कया गेले बापले ते बरं झाले. वहिनी, काय झालं काय हा? आता अय्या ही काय ओवी इथेच आहे. म्हणजे काय एकटे सोडून गेलो बापूस? या काय घातलेला हा? ये 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 ओवी, ये इकडे ये. बस 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 बस, ये ये बस बस. Can I please get a cup of coffee? I really need it to start my day. अच्छा अच्छा अच्छा. निशी काय म्हणाली? तिला कॉफी हवी आहे. कॉफी आण 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 लवकर आण. बापूस गेलो एका टाकून आणि एका कॉफी होई. आणि ते कपडे नीट कर बाय. Sorry, what? काय म्हणालात तुम्ही? म्हणजे तिला असं म्हणायचंय की कपडे. नो, बाप निघून काय? ओवी, विजयरावांना काहीतरी महत्वाचं काम आलं होतं, त्यामुळे त्यांना काल रात्रीच जावं लागलं. What? डॅड निघून गेला? What do you mean? That's impossible. तो मला इथे एकटीला सोडून जाऊच नाही शकत. नाही, मला तुम्ही सांगितलं का नाही? मला माझ्या डॅडशी बोलायचंय. प्लीज स्टॉप. मला माझ्या डॅडशी बोलायचंय.
बाळा ऐक माझा. चार पाच दिवस थांबली असती आणि कार्य करून गेली असती एकदाची ब्यात तर बरा झाला असता. वय तर सगळ्या कार्याची जबाबदारी आपल्यावर टाकून गेलाय हा माणूस. त्यांना सांगा तुमच्या पद्धतीने काय तर कार्य करा म्हणावं आणि मग जा बाबा आपले कुठे जाऊची ती. आई, हा विधी आपण विजयरावांसाठी करत नव्हतो. यांचं राग अजून निवळलो नाही हा. पण आज ना उद्या ओवी इकडेच राहणार या सांगूच लागणार यांका. त्या सांगूची माका हिम्मत दे देवा. त्यांका दुखवूच नाही हा. पण संध्याक दिलेलो शब्द पूर्ण करता येत एवढा कर. तुळशीक पाणी घालू. तुमच्या बहिणीचा कार्य झाला, सुतक सरला आणि दुखवटे संपलंय. आता पाहुण्यांनी परत जायला हरकत नाही. ओवी अजून सावरलेला नाही हा. जरा चार माणसात राहीत तर बरा वाटत का. गणपती पण आत सणवारात जरा सगळ्यांमध्ये मिसळला तर दुःख जरा कमी होईल. दा जर इकडेच 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 म्हणजे या घरात. मी पाहुण्यांना फक्त तुमच्यासाठी यायला दिला. या घरात राहायला दिला फक्त तुमच्यासाठी. पण म्हणून मी दायचीला दिलेला शब्द मोडू शकत नाही. सांगून ठेवतो, त्या पोर या आपल्या घरात राहू शकत नाही. याचं कारण त्याच्यावर कसलेही संस्कार नाही, वागणा बोलणा कशाचाच काय थांग पत्ता नाही. त्या पोरीबरोबर आपला निशी राहिला तर तसंच अनुकरण करणार, तसाच वागणार आणि जे माका चालणार नाही. ओवी तसा नाही. तो कसा आहे ते मी बघितलं. अजून काय दिवे लावताय ते बघायचं नाही मला. माझी इच्छा नाही. विजयराव पण इथे नाही आहेत. एकटा कसा जाणार होता. विजयराव येले की कधी येणार आहेत? त्यांचं काम झालं की लगेच. कधी काम होणार आहे काय माहित नाही. त्यांना सांगा लवकरात लवकर काम संपवा आणि पाहुण्यांना घेऊन परत घरी जावा. हे पाहुणे आहेत, पाहुण्यांनी जास्ती थांबू नये दुसऱ्याकडे. एवढाच विषय संपला. ओवी उठ बाळा, कॉफी आणली तुझ्यासाठी. Just 2 minutes, Mom. ओवी ओवी कॉफी घे. बरं वाटत तुका. You don't need to do this. मी ठीक आहे. खूप धीराची आहेस तू. कौतुक वाटतं तुझा. तू इथे आलीस, विधी पूर्ण केल्या. बरेच जण यात खचून जातात. पण तू विधी पूर्ण होईपर्यंत धीट होतीस.
खूप कौतुक वाटतं. मी माझ्या मॉमसाठी सगळं केलं. डॅड आला की परत जाऊ आम्ही. काय झालं? विजय रवांग येऊ तसा वेळ आहे ना, तोपर्यंत तू इथेच का नाही थांबत? अगं कोकणात आता ना सणवार सुरू होतील. खूप मज्जा असते कोकणात. संध्याला सुद्धा सण साजरे करायला खूप आवडायचं. ती तर घराघरात जाऊन आरती करायची, भजन करायची, रानात जाऊन दुर्वा मोडून आणायची, गणपतीला व्हायची. तुला हे सगळं बघायला मिळेल मी. आणि एकदा बघितलंस ना की तुलाही आवडेल, छान वाटेल. नाही, मला सोडून बाकी सगळ्यांना या घरात छान वाटतं. कारण इथं कोणाला माझ्या मॉम गेल्याचं दुःख नाहीये आणि आठवणारही नाही कदाचित. माझी मॉम होती ना ती. सॉरी, पण मी नाही हॅपीली पार्टिसिपेट करू शकत. आपल्या माणसाच्या जाण्यानंतर आपल्या आयुष्यात येणारा आनंद कधी कधी समाजासाठी अपराधीपणाची भावना असते, कधी कधी आपल्यासाठी. पण आपण आनंदीच असावं असंच जर आपल्या जाणाऱ्या माणसाला वाटत असेल तर डॅडला काही करून फोन लागलाच पाहिजे. बस झालं आता, सगळे रिच्युअल्सही संपले. आता नाही राहू शकत मी अजून. गॉड. ओवी, बाळ झालं आवरून? हो. फळं आणले तुझ्यासाठी, खाऊन घे. मग मी ना हा चॅलेंज घेते. तुम्ही काय म्हणता ना, उपवास, ते करते. बघूया मला माझा नवरा भेटतोय का. थँक्स, बट नको मला. का ग? माझा उपवास आहे. काय उपवास? हो. खूप चांगली गोष्ट आहे ओवी, तुझा उपवास आहे. पण फळं चालतात का ग उपवासाला? घे खाऊन. नाही नाही, माझं ते कडक उपवास आहे. निर्जाली. निर्जळी? हा तेच. ते मला बोलता येत नाही, पण तेच करणार आहे मी. ओवी बाळा, चांगली गोष्ट आहे की तुला उपवास करावासा वाटतोय. इथल्या 4 गोष्टी शिकतेस, त्यात खरंच आनंद आहे मला. पण पहिलीच वेळ आहे ना तुझी. इतका कडक उपवास, थोडं खाऊन घे ना. नो, मी एकदा डिसाइड केलं की मी मागे फिरत नाही. ओवी तसं नाही, पण मला प्रूफ करून दाखवायचंय. हे असं उपवास करून नवरा नाही भेटत. यासाठी उपवास करतेस तू? हो. कारण काही असो, तू उपवास करतेस हे माझ्यासाठी महत्वाचं. बरं, तू उपवास करतेच आहेस तर एक छोटीशी गोष्ट आहे, बघ पटली तर. आता उपवास करतेस तर संध्याकाळी पूजा करून मगच उपवास सोडावा लागेल तुला. मग पूजेसाठी येताना साडी नेसून येशील? साडी? फक्त पूजेसाठी. ओ, कळतंय मला. वराचे दिवस असत, 4 लोक घरात येतात. आणि ह्या पोर कसाही तोकड्या कपड्यात फिरता. परके कोणी पुरुष इले तर आमच्या बायका दोन्ही खांद्यावर पदर घेतात. तोकडे कपडे ना हाय चालाचे नाही. लोक तोंडात शेण घालूसाठी लंडनात नाही जातले. हय हय आमच्या तोंडात शेण घालतले.
आहे तू ओरडून काय होतं लहान हा मावशीन समजावून सांगू नको भाची. अगो तू इतकं बोलतस तुकाच अटॅक येईल. बाय गे बाय बघ तू माझ्या मरणाचीच वाट बघ. अगो दिवस काय तू बोलतस काय. दाईची लालिताई, अहो मी काय म्हणते, चला ना पूजेची तयारी करूयात. बायका येतील आता हरतालिका पुजायला. बघे काय म्हातारीनच तयारी करूची. नाही अहो म्हणजे तसं नाही दायचे, तयारी झालीये सगळी, पण आता पुढे काय करायचं ते सांगा ना. वाटी लाव. झाली तयारी? हा दादा झाली तयारी. अगो तू हे इकडे तू उचल पहिले हा आणि अगरबत्त्या लाव. दादा उभं नाही हय सर. आता तर हय होता खय गेला. उमा गो उमा. जायचे आई. कोण हा मागे साडी नेसलेला. ओके बाय. कपावलीच म्हणायची आहे बघतच ना. बघताय डोळे असत माका. कोण पडला देवा. अय्या यांच्या डोक्यावर तर अक्षता पडल्या. श्रीनू आई मी ते मी काय हा तू असं अचानक कसं होईलस. अगं ते काम लवकर संपलं म्हणून रात्रीच आलो. गणपतीची आरास करायची होती ना म्हणून म्हटलं गुपचूप जाऊया. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, माळा लटकवायच्या होत्या तर काय तर काय तर काय काय नाही मी हातपाय धुवून येतो. आई हे गणपतीचं सामान मी आलो हातपाय धुवून. मंजू ए फॉरेन दीदी तुझ्यावर आणि ज्याच्यावर अक्षता पडल्या ना तो आमचा श्रीनू दादा. तुला आवडला. दुःखू दुग्ग्या नीट पकड ना, पाडशील मला. पकड जरा. हो निशी फुलं हय ठेवलेली आता. कर ना पटकन. मार खाशी ना. सोडू. काय सांगतं. सुंदर केलीस ग निशी. हा होय ना. अरे काय करून ठेवलंय सगळं. काढ ते गळ्यातलं. तुम्हाला वर माळा लावायला देत नाही. पकड आहे खाली. हा चल इकडे. वहिनी दरवर्षी आपल्याला गणपतीची तयारी करू जास्त दिवस मिळतात, पण ह्यावेळी आपल्याला मिळूक नाही. ते आपल्या घरात कार्य होता ना मनात, म्हणून सकाळी दादाने सांगितल्या की गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी माती घेऊन ये. ती मी आणली आहे. ए डुगू जा मोठ्या बाबांका बोलून हार. हा गणपती येलो. गणपती बाप्पा
काय आहे? माती. मग गणपती कुठे आहे? गणपती सगळीकडे असतो. आपण केलेल्या कामात असतो, समोरून मदत करणाऱ्या माणसात असतो, निसर्गात असतो, सगळीकडे असतो. दादा मामा, गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची कुटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नुपुरे चरणी गागरिया. मंगल मूर्ती मोरया. एक्सक्यूज मी. काय काय बोलले तर? एक्सक्यूज मी म्हणजे बाजूला वा असं. बाजूला वा म्हणाली ती दादा. हा उमाताई, अहो आता हे काय? आता काय? हळू बोल गो. अहो हे आता काय करताय? पुन्हा मोदकाचं घाट घातला? होय गो मंजू, ओवीक नैवेद्याचे मोदक मिळालोच नाही. अरे असं कसं? आपण केवढे केले होते? होय गो केले, पण उंदीर मामा कोण सांगणार? गणपती बाप्पा सोबत उंदीर मामाक पण आवडतात ना मोदक. उंदीर मामा? असं काय बोलताय? गो मंजू, उंदीर मामान खाल्ले मोदक. डुग्गू, तुम्हाला सांगते उमाताई, हा उंदीर नाहीये, बोका आहे बोका. काय रे, कशाला खाल्लेस? अगं पण मी नाही खाल्ले मोदक, सगळे मोदक बाप्पाने खाल्ले. बघितलं, बाप्पाने खाल्ले. हा डुग्गू, तुला मी सांगितलं होतं तेवढा एकच मोदक खायचं. का खाल्लास तू? तुला बोलले होते ना मी. उमाताई सोडा तुम्ही त्याला. कशाला खाल्लास मोदक? तुला मी दिला होता ना आधी. पण मला आवडतात. आवडतं तुला. मार खायला पण आवडतं ना. तुला दाखवतेच मी आता. हा उलट बोलतो. माझ्या झिलाक मारू नको. काय उमाताई, घ्या. बघितलं ना, आता याला खोबरं पण खायला पाहिजे. अहो दे गो. अहो काय करते? नको उमाताई, राहू दे. डुग्गू, मी तुम्हाला सांगते, हा काही तुम्हाला मोदक विदक करू देणार नाहीये. मी त्याला घेऊनच जाते इथून. असू दे गो. नाही, तू चल आधी. डुग्गू डुग्गू थांब. तुला आधीच सांगितलं होतं मी, मध्ये मध्ये करायचं नाही. कळत नाही तुला? चिनू, हा. ए चिनू, हा जरा इकडे.
फक्त वरचं पातेला काढून दे माका. बर हे हा अगो उमा, नारळ खाऊन झालो आ. जुने गोष्टी आठवत राहिला ना की असा होता. दायचे अगं असं का बोलतेस तिला? हे बघ, आपली कोणी नसली तरी जी गेली ती तिची बहीण होती ना. जरा तिची पण बाजू समजून घे ना. श्रीनू, हे जे पांढरे झाले आहेत ना ते उन्हात नाही जाऊ. सतत दुसऱ्याचा विचार करून चालणार नाही. कळत तुका कधीतरी. आणता पातेला इकडं. कोणी लपवून तर नाही ठेवला ना? थोडे इथे लंडनमध्ये असं नसतं. थँक्यू. व्हॉट? सॉरी सॉरी सॉरी. दॅट्स फाईन. तशी पडणार होतं. ऍक्च्युली मला वाटतं आपली भेटी अशीच होणार आहे. धक्का लागणं, पडणं. ते नाही का पिक्चर मध्ये दाखवतात, कोणतरी इथून येतं, कोणतरी तिथून येतं, मग धक्का लागतो, पुस्तकं खाली पडू दे, पुस्तकं पडू दे. आणि फक्त भेटच होते आपली. अशी फॉर्मली ओळख काही झालीच नाही. हाय, मी श्रीनिवास. श्रीनिवास. हा. नाईस नेम. मी ओवी. फक्त ओवी. हा, नाईस नेम. हा, मोदक उमाईने पाठवला. उमाई? तशी ती माझी मामीच आहे, पण लहानपणापासून सगळं आईसारखंच केलं ना तिने, म्हणून उमा आई, मग त्याचं उमाई झालं. ग्रेट. मोदक? येस. या हातांनी खाणं ना इम्पॉसिबल आहे. तूच भराव ना. हा, मी ते नको खाऊ का मोदक? मी बस. हा, बस ना. माझ्यासाठी माझं गाव, माझी माती खूप मोठी आहे. आणि याच मातीने खूप काही दिलंय मला, आमच्या सगळ्यांनाच. आणि जे दिलंय ना ते खूप मोठं आहे. आज काय माहितीये का? ऋषी पंचमी. म्हणजे माहितीये काय? भाज्या आहेत, भाज्या. आज या सगळ्या भाज्यांची भाजी कोकणातल्या प्रत्येक घरात होणार आहे. आणि या सगळ्या भाज्या अशा आहेत ज्यात कुठल्याही जनावराला घाम गाळावा लागत नाही. आमची जमीन नांगरणाऱ्या गुरांबद्दल आदर म्हणून आज फक्त याच भाज्या खातो ज्या स्वकष्टाने उगवले. हे सगळे संस्कार कुठले म्हणायचे? या आमच्या मातीतले. आणि या मातीलाच, या पाण्याला तुमच्या प्लांटचा भाग करू म्हणता. शिर्के, या तुझा आता सारखा हुक लागलाय. माफ करा दादा, गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही हेच सुनावलं होतं, पण काय झालं? स्वदेशीचा नारा पुकारणाऱ्या दादा खोतांच्या घरात परदेशी माती, तिथल्या संस्कारात वाढलेली मुलगी राहतेच ना. मग एखादा प्रकल्प आला तर काय फरक पडणार आहे? ही पाहुणी आहे, ती इथून निघून जाणार आहे. तुमचा प्लांट निघून नाही जाणार आहे.
फिरवतोय तसं? घरात वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी, म्हणजे देवाचा वास घरात सगळीकडे असावा म्हणून. प्रिय संध्या, कशी आहेस? चांगलीच असशील अशी अपेक्षा करते. तुला विचारायचं आहे सगळं, पण तुझ्याशी बोलण्याची परवानगी नाहीये. माझ्या खोलीत काय करतेस? काय विचारतंय? माझ्या खोलीत काय शोधतेस? उत्तर द्यायचं नाहीये की खरं सांगायचं नाहीये? काय विचारतंय? मी ते ऍक्च्युली काय या? परत चुकलीस? कितीदा चुकशील? अगो खोली परत चुकलंस ना? हो ना? हो. सॉरी, बाय मिस्टेक. वाटलंच माका. ओ गेल्या वेळी पण अशी चुकून या खोलीत दिली होती. एवढा घर आणा कळत नाही ते का. काय नाही, आधी कपाट बंद करते. हे कपाट पण तुझं नाही आणि खोली पण तुझी नाहीये. हा, चल मी तुका तुझी खोली दाखवते. चल. काय निशी गेला पोचला. हा, चल 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 चल. आणि पाय खाली बघ पण. हॅलो, जायचे. हे परत येईपर्यंत मी सगळा नैवेद्याचा आवरून घेते. हा, काय काम असत तर सांग मका. अगो तू जरा गप रव. करीत सगळा उगाच त्यांच्या कामात लुडबुड करून त्यांचं काम वाढवू नको. हा, तू जरा एका जागी गप बसून राहू गो बाय माझे. हा, गौरी आई, अगो तुझ्यामुळे या माहेर वाशिणीक काय तर मान मिळता, नाहीतर मी काय पर का माग कोणी विचारता ना. काय लागली ताई? अगो पोरा काय रवली? अगो यावा. हाय, गौरीच्या समोर नतमस्तक होणं हे खोतांच्या घरचे संस्कार असतात.
आहे. Hi, mates. I'll definitely get my passport today. Hi, Mitz. I've texted you something. Oh, great. काय चाललेलं हा? मैत्रिणीशी बोलता? Thanks for the ticket, yeah. तिकिटी? उभा अगो तो ता तुझा पाहुणी बघ काय करता. काय केलं त्यांना? ताई मी समजवते त्या का. अगं नाही, इंग्लिश मधून काहीतरी बोलत होता तिकिटा संदर्भात. मैत्रिणीशी बोलत असत. तुम्ही चला बघू, सगळे वाट बघतात कार्यक्रम सुरू करूचा. चला चला. तिकिटी? शिंका आता ह्याचो मैत्रिणी पण येतात की काय? ह्या एक काय कमी हा बाकीचा पण लंडन इकडे येता हा. निशी हे मेल्या, हय आम्ही एवढ्या जणी असत आणि तू फक्त निशीचेच काय फोटो काढतास. आमच्या पण काढ. होय काढताय अरे ये ओवी बाळा इकडे ये इकडे. या दोघींचे फोटो काढ. वा निशी, अगो तूच चांगला दिसता फोटोत. छाया, ओवीचा फोटो पण छान आलाय. दोघी बहिणी अगदी सुंदर दिसतात. अजून एक काढू. फोटो अरे अजून एक फोटो. फायनली हातात पासपोर्ट आहे, तिकीट झाली आहेत, सगळं मॅनेज झालं. नाउ नो वन कॅन स्टॉप मी.
थँक्यू सो मच यार, तू माझं तिकीट मॅनेज केलंस. अच्छा लिसन, आता इथे विसर्जनासाठी सगळे बिझी असतील ना, तेव्हा मी इथनं विसरणार. येस, सी यू सून, बाय बाय. ओवी, ओवी, ओवी. काही हवंय का तुला? नाही नाही, काही नाही. ठीक आहे ना सगळं? हो. तू इथेच आहेस तुझ्या खोलीत मगापासून? हो हो हो, इथेच आहे ना मी. तिथे बाहेरच होते ना. ते आपण काय करत होतो, फुगड्या. हा, फुगड्या. तेच तिथेच बाहेर होते मी. तू पण होतीस ना सोबत? काय झालं? नाही नाही, काही नाही, काही नाही. ऍक्च्युली खरं सांगू, मॉम ना नेहमी सांगायची मला गणेश फेस्टिवल बद्दल. तेव्हा कळलं नाही मला, पण खरंच मला ना खूप मजा आली आज. खूप एन्जॉय केलं मी. थँक्यू सो मच. मी असे बरेच सण साजरे करतो आपण, तुला खूप आवडतील. ओवीकडे ती पिशवी कागदपत्र असतील असं वाटत नाही. खय गेली ती पिशवी? बरं, थकली असशील ना तू? छान आराम करा, उद्या विसर्जन आहे. हो ऑफकोर्स, उद्या खूप काही काही आहे. बरं, येते. छाया, आता बस झालं. काय झालं? अगं चल, ठेव तुझ्या घरी. करतोय ना. करतोय काय? ओरडतील तुझ्या घरचे. आणि इकडे ते माका ओरडतील. उलट तेच बोलतात की तू खोतांच्या घरात ये जा कशा करतस, त्यांच्याच घरात जा कायमचा. आणि इथे राहून काय करणार आहेस? काय करणार म्हणजे जाता करतय ताच करणार. भांडी घासणार, भांडी लावणार, कोणात काय हवा नको त्या बघणार, माणसांची काळजी घेणार, सगळं करणार. हे जरा जास्तच होते. हा, होऊ दे. माझा काय तुझ्या त्या लंडनच्या बहिणीसारखा नाही हा. चवळीची शेंग जरी दिसत असला ना, तरी कामामध्ये कधी कमी पडूचही नाही. लंडनचा नाही, नांदिवलीचा चेडू हा, कोकणातलो चेडू. कळला ना? लक्षात ठेव. छायाबाई, कळलं. अगो, पण माका सांग, तुझ्या बहिणीकडे चांगला फुगडी घालू कसा येता गो? काय इंटरनॅशनल फुगडी प्लेअर हा काय? काय काहीतरीच. अगो काहीतरीच नाही, चांगला खेळता. मग बहीण कोणाची? वा, चांगला केलास गो. आता बहीण आल्यानंतर स्वतःच्या मैत्रिणीला विसरलास? छाया, तसं नाहीये, तसं नाहीये गो. असं नाही म्हणे. इतके दिवसानंतर ना तिला असं हसत खेळत फुगडी घालताना बघून ना मनाला समाधान वाटलं. मावशी गेल्यानंतर तिच्या वाट्याला आले दुःख कमी नाहीये ना. आणि या सगळ्यातनं ती सावरतीये हे जास्त महत्वाचं आहे. खरा हा. पण सावरताना हयच रमणार नाही ना. त्याची पण स्वप्न नाहीत ना ह्या घरातली भांडी घासूची. म्हणजे म्हणजे अगो ती पाहुणी असाय ना, म्हणजे आता पाहुण्यासारखा राहायचा. तू आता लंडनला गेल्यानंतर तू थै किती दिवस राहशील? छे छे, मला नाही जमणार तिथे. आठवडाभरात परत येईन मी. हा का? मग तुझी बहीण हय येऊन आठवडं झालो ना, मग आता थै तिला जायला नको? अगो तिचं बापूस पण गेलो. काय झालंय काय तुला? हा, काय नाही झाला गो. छाया,
ओवी इकडे राहिली तर तुला काय अडचण होणार आहे? मी तर म्हणते तिने छान असं 4-5 महिने राहावं. नको? वर्षभर राहावं. वर्षभर म्हणजे कसं तिथे छान रुळेल ना.